या कार्यक्रमाचे प्रस्तुत करते ग्रीन हार्वेस्ट. ग्रीन हार्वेस्ट नैसर्गिक पेंडीयुक्त खत, नेचर केअरची युक्ती, रासायनिक खतांपासून मुक्ती. ग्रीन हार्वेस्ट. आला आला वारा संग पावसाच्या धारा, अशा ओळी म्हणायची लवकरच वेळ येणार आहे. कारण वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसासह मान्सूनचं आगमन झालेलं आहे. अंदमान निकोबार पर्यंत मान्सून धडकलेला आहे आणि मान्सूनमध्ये प्रगती झाल्याचं सुद्धा बघायला मिळतंय. त्यामुळे लवकरच महाराष्ट्रापर्यंत मान्सून दाखल होणार आहे. लवकरच मान्सूनच्या पावसाची महाराष्ट्रात सुद्धा सुरुवात होणार आहे. नक्की मान्सूनचा पाऊस महाराष्ट्रात कधीपर्यंत सुरू होईल, नेमकी मान्सूनची काय स्थिती असेल, पाहूयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय वेदर रिपोर्ट. तर सर्वात आधी आपण नक्की मान्सूनची काय स्थिती असणार आहे हे आपण या हवामान खात्याने दिलेल्या या इमेजच्या माध्यमातून बघू शकतो. कशा पद्धतीने मान्सून प्रगती करतंय, कोणत्या तारखेपर्यंत महाराष्ट्रापर्यंत मान्सूनचा पाऊस जो आहे तो दाखल होईल हे आपण या इमेजच्या माध्यमातून समजून घेऊ शकतो. तर आपण इकडे बघतोय की साधारण 16 ते 17 मे या तारखांदरम्यान अंदमान निकोबारातून मान्सूनने आगमन केलेलं होतं आणि आपण बघतोय की 16-17 तारखेनंतर पुढे मान्सून अंदमान निकोबारमधून पुढे सरकल्याचं सुद्धा बघायला मिळतंय. पुढे केरळपर्यंत मान्सून कधी दाखल होईल तर 1 जूनपर्यंत केरळपर्यंत मान्सून दाखल होणार आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रात मान्सूनची काय स्थिती असणार आहे तर 16 आणि 17 मे रोजी अंदमान निकोबारातून पुढे सरकत मान्सून साधारण 6 जूनपर्यंत दक्षिण महाराष्ट्रापर्यंत पोहोचलेला असणार आहे आणि पुढे 10 जूनपर्यंत मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण महाराष्ट्रातले जे जिल्हे आहेत ते मान्सूनच्या पावसाने व्यापलेले असणार आहे. आणि संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून कधीपर्यंत दाखल होईल तर साधारण 15 जूनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात मान्सूनचा पाऊस दाखल झालेला असणार आहे, असं आपण या इमेजच्या माध्यमातून या हवामान खात्याने दिलेल्या माहितीच्या माध्यमातून समजून घेऊ शकतो. आणि पुढे मग 8 जुलैपर्यंत पूर्ण उत्तर भारतापर्यंत म्हणजे संपूर्ण भारतभर मान्सूनचे वारे वाहत असतील. संपूर्ण भारतभर मान्सूनचा पाऊस बरसणार आहे. यासोबतच स्कायमेटने एक अत्यंत महत्त्वाची माहिती दिली आहे. नक्की स्कायमेटने काय म्हटलंय तर स्कायमेटने ट्विट करत माहिती दिली आहे, नैऋत्य मान्सून 16 मे रोजी दक्षिण अंदमान समुद्रात दाखल झालेला आहे, जो आपल्या नेहमीच्या वेळेपेक्षा 7 दिवस आधी आलाय. म्हणजे सरासरी जेव्हा अंदमान निकोबारपर्यंत नैऋत्य मान्सूनचा पाऊस दाखल होत असतो त्यापेक्षा साधारण 7 दिवस आधी यंदाच्या वर्षी अंदमान निकोबारमध्ये मान्सूनचा जो पाऊस आहे तो दाखल झाल्याचं स्कायमेटने म्हटलंय. याचबरोबर स्कायमेटने पुढे सांगितलंय, मान्सून उत्तर अंदमान समुद्र आणि आग्नेय बंगालच्या उपसागराच्या काही भागांमध्ये आणखी पुढे सरकलेला आहे. त्याचबरोबर केरळमध्ये मान्सून पोहोचण्याची नेहमीची तारीख 1 जून असते, ज्यामध्ये 7 दिवस मागे किंवा पुढे होऊ शकतात. म्हणजे केरळपर्यंत मान्सूनचा पाऊस कधीपर्यंत पोहोचत असतो तर साधारण दरवर्षीची केरळमध्ये नैऋत्य मान्सूनचा पाऊस पोहोचण्याची तारीख 1 जून ही असते. त्यामध्ये 7 दिवस मागे किंवा पुढे सुद्धा होण्याची शक्यता असते. बंगालच्या उपसागरात निर्माण होणारी कमी दाबाची प्रणाली ही मान्सूनला पुढे खेचून आणणारा सर्वात शक्तिशाली आणि मुख्य घटक आहे. म्हणजे आपण बघितलं की ह्या वर्षी साधारण 7 दिवस आधी मान्सूनच्या पावसाचं आगमन झालेलं आहे. तर याला कारण काय आहे तर बंगालच्या उपसागरात जी कमी दाबाची प्रणाली निर्माण झालेली आहे याचाच परिणाम म्हणून मान्सूनचा पाऊस 7 दिवस आधी यंदाच्या वर्षी अंदमान निकोबारपर्यंत पोहोचलेला आहे. याचबरोबर अंदमानात मान्सूनचे लवकरच आगमन होण्याचा केरळमधील मान्सूनच्या वेळेवर किंवा संपूर्ण हंगामातील पावसाच्या कामगिरीवर कोणताही थेट परिणाम होणार नाही, असं स्कायमेटचं म्हणणं आहे. म्हणजे आपण पाहिलं की अंदमान निकोबारमध्ये यंदाच्या वर्षी लवकर पावसाचं आगमन झालंय, त्यामुळे केरळमध्ये पावसाचं लवकर आगमन होईल का तर नाही. स्कायमेटने म्हटलेलं आहे की अंदमान निकोबारमध्ये जरी 7 दिवस आधी नैऋत्य मान्सून पाऊस पोहोचलेला असला तरी त्याचा कुठलाही परिणाम केरळमध्ये दरवर्षी पडणाऱ्या पावसावर होणार नाहीये. दरवर्षीप्रमाणे साधारण 1 जूनलाच केरळमध्ये नैऋत्य मान्सून वारे जे आहेत, नैऋत्य मान्सून पाऊस जे आहे ते पोहोचण्याची शक्यता असणार आहे. आता पुढच्या इमेजच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की नक्की कुठे काय स्थिती असणार आहे. तर आपण पुढे हे बघणार आहोतच की आता नक्की वातावरणाची काय स्थिती आहे. म्हणजे अवकाळी पाऊस अनेक ठिकाणी बरसतोय, त्यानुसार अलर्ट सुद्धा देण्यात आलेला आहे. त्याची नेमकी काय कारणं आहेत हे आपण समजून घेणार आहोतच. मात्र त्याआधी इकडे आपण बघू शकतो की आता मगाशी आपण बघितल्याप्रमाणे की अंदमान निकोबारमध्ये 16 मेला पाऊस इथे धडकलेला आहे आणि या अंदमान निकोबार बेटांच्या वर आपण बघू शकतो की आता इथे मोठ्या प्रमाणात ढग दाटलेले आहेत.
आहेत. आता तिथे वातावरण कसं आहे, तर आता तिथे वादळी स्वरूपाचे वारे जे आहेत ते मोठ्या प्रमाणात वाहत आहेत, सोसाट्याचे वारे वाहत आहेत आणि मुसळधार पावसाने नैऋत्य मान्सूनच्या पावसाला अंदमान निकोबारमधून सुरुवात झालेली आहे. आता मगाशी मी म्हटली की आता अवकाळी पावसाचं आव्हान आहे, अवकाळी पावसाचा अलर्ट हवामान खात्याने दिलाय. त्याला कारण काय, तर इकडे आपण बघू शकतो की इकडे अरबी समुद्रामध्ये एक सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार झाल्याचं बघतोय आणि इकडे बघतोय की किती मोठ्या प्रमाणात हे जे कमी दाबाचं क्षेत्र आहे ते तयार झालेलं आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून दक्षिण भारतातले हे जे राज्य आहेत इथे सुद्धा मोठ्या प्रमाणात ढग दाटलेले आहेत. इथे वादळी स्वरूपाचे वारे वाहत आहेत आणि ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून जर आपण झूम करून महाराष्ट्राच्या बाजूने बघितलं तर महाराष्ट्रावर सुद्धा खास करून पश्चिम महाराष्ट्राचा जो भाग आहे इथे आणि दक्षिण महाराष्ट्राचा जो भाग आहे इथे ढग दाटल्याचं बघायला मिळतंय. त्यामुळे इथे आता अवकाळी पावसासारखी स्थिती निर्माण झालेली आहे. सोसाट्याचा वारा या भागात आत्ता वाहतोय आणि पुढचे काही दिवस सुद्धा पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण महाराष्ट्रातल्या इथल्या काही जिल्ह्यांमध्ये पावसाची स्थिती असणार आहे. यानुसार कुठे कुठला अलर्ट हवामान खात्याने दिलाय ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे पुढच्या ग्राफिक्सच्या माध्यमातून नक्की कुठे काय स्थिती असणार आहे हे आपण बघू शकतो. तर यात आपण बघू शकतो की दक्षिण महाराष्ट्रातला हा जो भाग आहे ज्यामध्ये सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर ह्या जिल्ह्यांचा समावेश होतो, इथे पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने दिलाय. याचबरोबर रायगड, पुणे, अहिल्यानगर, बीड, धाराशिव, लातूर, सोलापूर आणि सांगली या भागांमध्ये सुद्धा पावसाच्या हलक्या सरी बरसण्याची शक्यता असणार आहे. मात्र याच्या अगदी अपोजिट वातावरण विदर्भात असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. नागपूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, वर्धा, हिंगोली, परभणी हे जे जिल्हे आहेत इथे हीट वेव्हचा अलर्ट हवामान खात्याने दिलाय. आपण बघतोय की अकोला, अमरावती, वर्धा आणि यवतमाळ हे जे जिल्हे आहेत हे हीट वेव्हच्या ऑरेंज अलर्टवर आहेत. तर नागपूर याचबरोबर हिंगोली असेल, परभणी असेल हे जिल्हे हीट वेव्हच्या येलो अलर्टवर असल्याचं बघायला मिळतंय. तर चंद्रपूर आणि गडचिरोली इथे सुद्धा वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल असणार आहे. म्हणजे अगदी बघितलं आपण की चंद्रपूरच्या शेजारचे जे जिल्हे आहेत ज्यामध्ये यवतमाळ आणि वर्धा येतं इथे हीट वेव्हचा ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने दिलाय. तर इथे पावसाच्या हलक्या सरी बरसण्याची शक्यता असणार आहे. त्यामुळे चंद्रपूर आणि गडचिरोली या दोन जिल्ह्यांना हवामान खात्याकडून येलो अलर्ट देण्यात आलाय. 20 तारखेला वातावरणाची काय स्थिती असणार आहे, तर 20 तारखेला सुद्धा महाराष्ट्रात वातावरणात बदल बघायला मिळत आहे. कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग दक्षिण महाराष्ट्रातल्या या जिल्ह्यांमध्ये 20 तारखेलाही पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता असणार आहे. तर पुणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, सातारा, सोलापूर, धाराशिव आणि लातूर इथे पावसाच्या हलक्या सरी बरसतील. तर अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, यवतमाळ, नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये हीट वेव्हचा येलो आणि ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने दिलाय. 21 तारखेला वातावरण कसं असणार आहे, तर 21 तारखेलाही अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर आणि यवतमाळ विदर्भातल्या या जिल्ह्यांमध्ये हीट वेव्हचा अलर्ट हवामान खात्याने दिलाय. येलो आणि ऑरेंज अलर्ट हवामान खात्याकडून या भागांना वर्तवण्यात आलाय. तर ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, पुणे हा जो दक्षिण महाराष्ट्रातला आणि कोकण किनारपट्टीचा भाग आहे इथे पावसाच्या हलक्या सरी बरसण्याची शक्यता असणार असल्याचं हवामान खात्याने म्हटलंय. तर अशा पद्धतीचं वातावरण पुढचे काही दिवस महाराष्ट्रात असणार आहे. नक्की मान्सून महाराष्ट्रात कधी धडकेल हे सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेतलंय. तुमच्या या संदर्भात काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत रहा मुंबई तक.